ठाणे महापालिकेच्या आतकोली क्षेपणभूमी आणि परिसराचा पर्यावरणपूरक विकास होणार आहे। या परिसरात बांबूचं वन आणि मध्यभागी विविध ठिकाणी हरित बेटं तयार केली जाणार आहेत, अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी दिली। राज्य शासनानं ठाणे महापालिकेस भिवंडीतील मौजे आतकोली येथे शास्त्रोक्त पद्धतीनं कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी 34 हेक्टर क्षेत्र ठाणे महापालिकेला प्रदान केले। या जागेवर ठाणे महापालिकेतर्फे घनकचऱ्याचं व्यवस्थापन केलं जातंय। या जागेवर गौण खनिजाचं उत्खनन झालं असून आता या जागेचा विकास पालिकेमार्फत होतोय। आतकोली येथील क्षेपणभूमीतील पायाभूत सुविधांचा विकास, संरक्षक भिंत, सुरक्षा कक्ष, पोहोच रस्ता, 22 एकरचं सपाटीकरण, बांबूचं वन इत्यादी कामांसाठी राज्य शासनानं 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय। हे काम पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे। पूर्ण भूखंडाला 4 किलोमीटरची संरक्षक भिंत, त्याला लागून 2.5 मीटर अंतराचे बांबूचे वन, कचरा वर्गीकरण प्रकल्पासाठी 12 एकर आणि गॅस निर्मितीसाठी 10 एकर असा एकूण 22 एकर जागेचं सपाटीकरण करण्यात येणार आहे। त्यासोबतच साईट कार्यालय, सुरक्षा कक्ष, शौचालय, 250 मीटरची मलवाहिनी, 150 किलोमीटरचा पोहोच रस्ता आणि त्यालगत गटारं ही कामंही करण्यात येणार आहेत। या कामांच्या दृष्टीनं क्षेपणभूमीची पाहणी बुधवारी पालिका आयुक्त राव यांनी केली। तसंच ही सर्व कामं निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत असे निर्देश दिलेत। या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड आणि शुभांगी केसवानी, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल शिंदे, कार्यकारी अभियंता भगवान शिंदे इत्यादी उपस्थित होते।